मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. आपल्या योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीस सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जो आहे तो 25 मे रोजी दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची रक्कम देत असते. ही रक्कम 3 हप्त्यामध्ये थेट बँक खात्यामध्ये प्रमाणित किंवा दिली जाते आणि या शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चात काही जो दिलासा देणे आणि याचा उद्देश असते. परंतु ही मदत फक्त अशाच शेतकऱ्यांना उपलब्ध आहे ज्यांची माहिती पूर्णपणे बरोबर आहे आणि अपडेट केलेली आहे आणि महत्त्वाचे 4 डॉक्युमेंट काढलेले आहेत. अशा शेतकरी बांधवांना आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे देण्यात येत असतात. तर या संदर्भात जी यादी आहे ही पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तर जर तुम्हाला तुमचे नाव लाभधारी यादीत आहे की नाही हे पाहायचे असेल तर तुम्हाला पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल. तिथे लाभधारी यादीवर क्लिक करा आणि तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक, गावाची माहिती भरा आणि त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्याच्या नंतर यादी उघडेल ज्यामध्ये तुमचे नाव तुम्ही पाहू शकता. तुम्हाला EKYC अपडेट केली नसेल तर पेमेंट थांबले जाऊ शकते. त्या अनुषंगाने तुम्हाला जर पेमेंट तुमचं थांबवायचं नसेल तर EKYC प्रक्रिया पूर्ण तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही EKYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्ही पूर्ण करू शकता आणि हप्ता जो आहे तो थांबणार नाही याची तुम्ही दक्षता घेऊ शकता. तर EKYC प्रक्रिया पूर्ण करा. OTP बेस्ड EKYC अवेलेबल आहे. 2-3 कामे पूर्ण करा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता येत्या 25 तारखेला हप्ता मिळणार का, तर एक मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.